सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी सेवेत कोणते नियम पाळावेत म्हणजे मग स्वामी कृपा नेहमी होईल? अशक्य हे शक्य करतील स्वामी. या अगाध श्रद्धेने विश्वासाने स्वामी भक्त महाराजांसमोर नतमस्तक होतात व तेवढ्याच श्रद्धेने निस्वार्थी भावनेने स्वामींचे भक्त स्वामींची भक्ती सेवा करतात, स्वतःला धन्य समजतात. स्वामी महाराजांची सेवा करण्याची इच्छा खूपच जणांची असते, पण महाराजांची सेवा कशी करावी, काय नाही, कोणते नियम पाळावेत, अशा बऱ्याच प्रश्नांचा गोंधळ मनात सुरू असतो. तर काही स्वामी भक्तांना हे नियम माहिती पण असतात, पण नवीन स्वामी भक्तांसाठी या सर्व गोष्टी जाणून घेणे देखील तितकेच महत्त्वाचे गरजेचे आहे. कारण कोणत्याही गोष्टीपर्यंत खऱ्या मनाने पोहोचायचे असेल तर त्याविषयी संपूर्ण माहिती आपल्यालाही माहिती असलीच पाहिजे. तर आज आपण महाराजांची सेवा कशी करावी, कोणते नियम पाळावेत याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात. स्वामींच्या सेवेला भक्तीला सुरुवात करताना प्रथम आपल्याकडे महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ही असायलाच हवी व फोटो असेल तर रोज त्याला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे आहे व मूर्ती असेल तर पाण्याने स्नान घालावे. महाराजांच्या फोटोला हळद कुंकू कधीच लावू नये, तर नेहमी अष्टगंध महाराजांना लावावा. महाराजांना हिना तर खूप प्रिय आहे, तर ते सुद्धा नक्कीच मूर्तीला लावावे. फुले अर्पण करावीत, नंतर धूप दीप लावावे, अखंड अक्षता अर्पण कराव्यात. नैवेद्यासाठी साखर, दूध, मिठाई किंवा आपण घरी जे काही जेवण बनवणार आहे त्याचा स्वामींना नैवेद्य दाखवावा. सकाळी उठल्यानंतर प्रथम महाराजांचे दर्शन घ्यावे व त्याचप्रमाणे रात्री झोपण्यापूर्वी सुद्धा स्वामी महाराजांना नमस्कार करावा. नेहमी स्मरण करावे. मनात प्रेम, आपुलकी, ममता ठेवून आपले आचार विचार शुद्ध असायला हवेत. सर्वांवर प्रेम करा. कोणाही विषयी मनात राग, मत्सर, द्वेष ठेवू नका. तर सर्वांचेच हित व्हावे, कल्याण व्हावे अशी निस्वार्थी भावना मनात नेहमी जागी ठेवा. महाराजांची पूजा, सेवा, भक्ती करताना काळ्या कलरची कपडे अजिबात परिधान करू नयेत. मांसाहार करून स्वामी सेवा तर अजिबातच करू नये. एखाद्या दिवशी जर स्वामी सेवा करायला नाही जमली तर महाराजांची अगदी अंतःकरणापासून माफी मागावी. पण चालता फिरता काम करताना स्वामींचे नामजप सुरूच ठेवावे. स्वामींच्या नित्यसेवेत 11 माळी जप करावा व हे शक्य नसले तरी कमीत कमी 1 माळी तरी नामजप नक्कीच करावा. श्री स्वामीचरित्र सारामृत ग्रंथातील रोज 3 अध्यायाचे पठण करावे. स्वामींचा अगदी मनाला भावणारा तारक मंत्र रोज बोलावा. आणि जर स्त्रियांचा मासिक धर्म असतो तर त्या 5 दिवसात स्वामींच्या कोणत्याही ग्रंथाला, जपमाळेला व पूजेच्या साहित्यांना कधीच हात लावायचा नाही. कोणतीही सेवा करायची नाही. पण मनातून तुम्ही महाराजांचे नामस्मरण, नामजप मात्र निश्चितच करू शकता. कारण नामजपाला कोणतेही बंधन नाही, कोणतेही नियम नाहीत. नामजप हे कधीही, कुठेही, कसेही घेतले तरीही ते भगवंतापर्यंत पोहोचतच असते. आणि जेव्हा तुम्ही स्वामी महाराजांच्या सेवेत येता, सेवेकरी भक्त होता, स्वामी महाराजांचे होऊन जाता, तेव्हा तुम्ही ज्या काही रोज तुम्हाला जमेल त्या सेवा करत असता, त्यामध्ये कधीही खंड पडू देऊ नका. तर महाराजांच्या नित्यसेवेचा अर्थच असा आहे की नित्य म्हणजे नियमितपणे केली जाणारी सेवा. म्हणून तुमच्याहीकडून ती सेवा ही झालीच पाहिजे.
नामजप तरी नित्यनियमाने हे झालेच पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही सेवेत येता, महाराजांचे भक्त होता, तेव्हा स्वामी महाराजांच्या सेवेबद्दल इतरांनाही सांगा. समोरील व्यक्तीची ही मानसिकता असेल तर त्यांनाही स्वामी सेवेत सहभागी करून घ्या. सेवा करत राहा आणि सेवेकरी घडवत राहा. कारण जेव्हा तुमच्याकडून एखादा नवीन सेवेकरी घडत जातो, तेव्हा ती व्यक्ती जसजशी सेवा भक्ती करत जाते, तसतसे तुमच्याही पुण्याचा बॅलन्स वाढत जातो. तुमची सेवा तर तुमच्यासाठी झालीच, पण जे काही तुम्ही सेवेकरी घडवाल त्याचा आशीर्वादसुद्धा तुम्हाला मिळत असतो. स्वामी कृपेने त्या व्यक्तीचे दुःख संकट कमी होतील व त्यामधील तुमच्याही कुठेतरी वाटा असेल. तर अशा प्रकारे स्वामी सेवा करताना हे नियम पाळा. ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. स्वामी कृपा नेहमी आपल्या सर्वांवर राहील, यात काहीच शंका नाही. श्री स्वामी समर्थ. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशीच नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.